मागच्या व्हिडिओमध्ये आपण 150 पर्यंतचे प्रश्न पाहिले होते. आता आपण बघूया त्यापुढील प्रश्न. छोडो भारत चळवळ छोडो भारत आंदोलनाच्या यशाचा पाया कोणत्या आंदोलनाने रचला? तर सविनय कायदेभंग आंदोलन या आंदोलनाने छोडो भारत आंदोलनाच्या यशाचा पाया हा रचला होता. त्यानंतर 152 नंबरचा प्रश्न. व्हाईसराय आर्यविन यांनी गांधीजींशी समानतेने वाटाघाटी केव्हा केल्या? तर 1931 ला व्हाईसराय आर्यविन यांनी गांधीजींशी समानतेने वाटाघाटी केली होती. त्यानंतर 153 नंबरचा प्रश्न. चर्चिल गांधीजींबद्दल कोणता शब्द वापरत असे? तर नेक्ट फेकीर हा शब्द गांधीजींबद्दल ते वापरत होते. त्यानंतर 154 नंबरचा प्रश्न. नागरिकांचे मूलभूत हक्क प्रथम कोठे विहित करण्यात आले? तर 1931च्या कराची काँग्रेसमध्ये नागरिकांचे मूलभूत हक्क प्रथम विहित करण्यात आले होते. त्यानंतर 155 नंबरचा प्रश्न. काळाराम मंदिर सत्याग्रह कुठे झाला? तर नाशिक येथे. आता त्या सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तो सत्याग्रह किती वर्ष चालला? काळाराम मंदिर सत्याग्रह किती वर्ष चालला? 3 वर्ष. एकामागे एक हे प्रश्न मी घेतलेले. त्यानंतर 158 नंबरचा प्रश्न. गांधीजींनी अस्पृश्यता निवारणासाठी कोणता दौरा केला? तर हरिजन दौरा. गांधीजींच्या दौऱ्याचे हरिजन दौऱ्याचे अंतर किती होते? तर 20,000 किलोमीटर. त्यानंतर 160 नंबरचा प्रश्न. पंढरपूरच्या विठोबाचे मंदिर सर्वांसाठी खुले करण्याचे श्रेय कोणाला जाते? तर साने गुरुजी यांना. त्यानंतर 161 नंबरचा प्रश्न. छोडो भारत चळवळीचा पूर्वरंग कोणता होता? तर व्यक्तिगत सत्याग्रह. आता व्यक्तिगत सत्याग्रह कोणी केला ते आपण पुढे बघणार आहोत. जपानी बॉम्ब हल्ल्यामुळे गांधीजींनी कोणता निर्णय घेतला? तर छोडो भारत आंदोलन. 163 नंबरचा प्रश्न. गांधीजींनी ब्रिटिशांना कोणता संदेश दिला? भारत छोडो म्हणजे भारत सोडा. छोडो भारत आंदोलनाचा ठराव प्रथम कुठे मंजूर झाला? वर्धा येथे. छोडो भारत आंदोलनाची घोषणा कुठे झाली? मुंबई. म्हणजे ठराव मंजूर झाला वर्धा येथे आणि त्याची घोषणा झाली मुंबई येथे. डू ऑर डाय चा नारा कोणी दिला आहे? महात्मा गांधी. डू ऑर डाय चा नारा कोणी दिला? महात्मा गांधी यांनी. त्यानंतरचा प्रश्न. छोडो भारत आंदोलनाचे केंद्रीय सूत्रसंचालन कुठे होते? तर मुंबई. केंद्रीय गुप्त क्रांतिकारी यंत्रणा किती वर्ष कार्यरत होती? 1944 पर्यंत. केंद्रीय गुप्त यंत्रणेची माहिती अरुणा असफ अली नव्हती काय? होय, कारण की त्या सुद्धा त्यामध्येच होत्या केंद्रीय गुप्त यंत्रणेमध्ये. तसेच सुचेता कृपलानी, अरुणा असफ अली व सुचेता कृपलानी या 2 महिला यांनी केंद्रीय गुप्त यंत्रणा चालवली होती. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या माध्यमातून आंदोलनाला उत्तेजन दिले? तर रेडिओ प्रसार माध्यमातून. त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांनी प्रथम कोणत्या देशाच्या रेडिओचा वापर केला? तर जर्मनी. त्यानंतरचा 173 नंबरचा प्रश्न. सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या देशाच्या रेडिओचा वापर केला? म्हणजे पहिले त्यांनी जर्मनीचा वापर केला आणि नंतर जपानचा. त्यानंतर 174 नंबरचा प्रश्न. छोडो भारत आंदोलनासाठी काँग्रेसमधील कोणता गट उत्सुक होता? तर काँग्रेस समाजवादी. 175 नंबरचा प्रश्न. टिळक पर्वाच्या समाप्तीनंतर कोणत्या युगाचा उदय झाला? तर गांधी युग. त्यानंतर 176 नंबरचा प्रश्न. टिळकांच्या अंत्ययात्रेसमवेत कोणत्या नेत्याच्या उदयाचे प्रतिकात्मक दर्शन घडले? तर महात्मा गांधी. याला सत्याग्रह पर्व असं म्हणतात. म्हणजे टिळकांची अंत्ययात्रा व महात्मा गांधी यांचे मिरवणूक. गांधीजी आणि टिळक यांच्यात कोणत्या गुणांबद्दल परस्पर आदर होता? तर आत्मसमर्पण भाव, ध्येयवाद व राष्ट्रभक्ती. 178 वा प्रश्न. रोलट विधेयकांच्या संकटांमुळे काँग्रेसची अवस्था कशी झाली होती? तर हतबल व आगतिक. त्यानंतरचा 179 वा प्रश्न. टिळकांनी गांधीजींची कोणती बाब अचूक ओळखली होती? तर सुप्त शक्ती व बलस्थाने. त्यानंतरचा प्रश्न. टिळकांनी 1920 मध्ये कोणता विचार केला होता? तर हिंदुस्थानातून बाहेर जाण्याचा विचार टिळकांनी 1920 मध्ये केला होता. त्यानंतरचा प्रश्न 181 नंबरचा.
टिळकांनी आपले विचार कोणाला सांगितले होते तर कृपा खाडीलकर. हिंदुस्थानातून बाहेर जाण्याचा जो 1920 मध्ये त्यांनी विचार केला होता टिळकांनी, तो विचार त्यांनी कुणाला सांगितला होता तर कृपा खाडीलकर यांना. त्यानंतरचा प्रश्न, जून 1919 पर्यंत गांधीजी राजकीय ओळख काय होती तर परिवीक्षाधीन प्रोबेशनरी राजकारणी अशी गांधीजींची ओळख होती. त्यानंतरचा 183 नंबरचा प्रश्न, गांधीजींनी अन्यायाविरुद्ध यशस्वी सत्याग्रह कोणत्या 3 ठिकाणी केले तर चंपारण्य, खेडा व अहमदाबाद. त्यानंतरचा 184 नंबरचा प्रश्न, गांधीजींना कोणत्या गोष्टीची लालसा नव्हती तर राजकीय पदाची त्यांना लालसा नव्हती. त्यानंतरचा 185 नंबरचा प्रश्न, गांधीजींना लोकमान्यता का नको वाटत होती तर ती ही एक शृंखला आहे असे त्यांना वाटत होते. त्यानंतर गांधीजींचे गुरु कोण होते तर गोपाळकृष्ण गोखले हे गांधीजींचे राजकीय गुरु होते. त्यानंतर गांधीजींना कोणत्या संस्थेचे सदस्यत्व नाकारण्यात आले तर सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी या संस्थेचे सदस्यत्व हे गांधीजींना नाकारण्यात आले होते. त्यानंतरचा 188 नंबरचा प्रश्न, सदस्यत्व नाकारल्यानंतर गांधीजींनी काय केले तर अर्ज मागे घेऊनही त्यांनी त्या संस्थेला मदत केली. म्हणजे त्यांनी सदस्यत्वाचा अर्ज या संस्थेकडे दिलेला होता, कोणी, गांधीजींनी. आता हे सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी आहे, याचे जे सदस्य होते ते गोपाळकृष्ण गोखले यांचेच अनुयायी होते. त्यानंतरचा 189 नंबरचा प्रश्न, काँग्रेसमधील जहाल नेते कोणते तंत्र स्वीकारण्यास तयार नव्हते तर सत्याग्रह तंत्र स्वीकारण्यास ते तयार नव्हते. यामुळे जे काँग्रेस पक्ष आहे त्यामध्ये 2 गट पडले, जहाल नेते व मवाळ नेते. मवाळ व जहाल असे 2 गट पडले होते. आता जे मवाळ पक्षाचे होते त्यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही जी संस्था आहे ही संस्था त्यांनी नंतर स्थापन केली होती. त्यानंतरचा आहे काँग्रेसमधील जहाल नेते कोणते तंत्र स्वीकारण्यास तयार नव्हते तर सत्याग्रह. त्यानंतरचा 190 नंबरचा प्रश्न, टिळकांनी आयुष्यात कोणतेही कायदेभंग लढा उभारला होता का? नाही. त्यानंतर 191 नंबरचा प्रश्न, चिरोल खटल्यानंतर टिळक कुठे राहिले तर इंग्लंडमध्ये. इंग्लंडमध्ये ते मजूर पक्षाशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होते, पण मजूर पक्षाला हे निवडणुकीमध्ये यश आले नाही, त्यामुळे त्यांचा मैत्री करण्याचा प्रयत्न हा म्हणजे फोल ठरला, फसला. 193 नंबरचा प्रश्न, मजूर पक्ष भारताचा मित्र ठरला का तर नाही. त्या काळी काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? पंडित मदन मोहन मालवीय हे त्या काळी काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यानंतरचा 195 नंबरचा प्रश्न, मालवीय यांची राजकीय भूमिका कशी होती तर मवाळ. पंडित मदन मोहन मालवीय हे मवाळ नेते होते. त्यानंतरचा 196 नंबरचा प्रश्न, रोलट विधेयकांना सक्त विरोध करणारे नेते कोण होते तर मोहम्मद अली जिना. 197 नंबरचा प्रश्न, शंकरराव देवांनी कोणत्या गोष्टीबद्दल खंत व्यक्त केली तर रोलट संकट काळात टिळक परत न आल्याबद्दल शंकरराव देव यांनी जी खंत व्यक्त केली होती. त्यानंतरचा प्रश्न, होम रूल लीगच्या प्रमुख नेत्या कोण होत्या त्या ॲनी बेझंट. सत्याग्रह प्रतिज्ञापत्रावर सही करणाऱ्या आयरिश महिला कोण होत्या तर ॲनी बेझंट. ॲनी बेझंट या आयरिश महिला होत्या, त्या आयर्लंडच्या होत्या. सत्याग्रह प्रतिज्ञापत्र कोणी तयार केले होते तर महात्मा गांधी यांनी. त्यानंतरचा प्रश्न 200 नंबरचा, रोलट सत्याग्रहाला उघड विरोध कोणी केला तर ॲनी बेझंट यांनी. या व्हिडिओमध्ये आपण 50 प्रश्न बघितलेले आहोत. त्यानंतरचे पुढील 50 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.